नमस्कार विद्यार्थ्यांनो, या वर्षीची एसएससी सीएचएसएल ची सगळ्यात मोठी ऍड आलेली आहे आणि ऍड आहे 2025 साठी 3131 जागांसाठी। मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या इग्नाइटच्या लाडक्या प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांचा 12वी झालेला आहे त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी सुवर्ण संधी मित्रांनो। ही जी परीक्षा आहे एसएससी सीएचएसएल ची, तर ही परीक्षा 12वीच्या बेसवरती देता येते आपल्याला। आणि ही जी परीक्षा आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात। मग याच परीक्षेमध्ये जे गणित आहे आणि जे बुद्धिमत्ता आहे, जे मॅथ्स आहे आणि जे रिझनिंग आहे, तर त्याची नेमकी स्ट्रॅटेजी कशी असावी। आपल्या मुलांचा सेंट्रलच्या परीक्षांमध्ये थोडा हात तंग असतो असं म्हणतात लक्षात। तर यांच्याच वरती याच लेक्चर वरती आजचा आपला व्हिडिओ बनणार आहे की नेमकं गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी आपण कशी करू शकतो। सो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपण थोडक्यात एक छोटीशी माहिती पाहूया। हे होतं नोटिफिकेशन आलेलं आणि हे नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे 23 जूनला। हे कधी आलेलं आहे? 23 जूनला नोटिफिकेशन आलं आहे। तुम्ही पाहू शकतात ऍड कशासाठी आहे? कंबाईन हायर सेकंडरी लेवलसाठी। जे महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये पोलीस भरती, एसएससी, जीडी, एमटीएस किंवा सीएचएसएल ची तयारी करतायत त्या सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे। कारण सर्वांचा पोर्शन जवळपास सारखा असून काठिण्य पातळी सुद्धा काय आहे? सारखी। इव्हन काय, जेवढे मुलं रेल्वेची तयारी करतात आणि जे मुलं सेंट्रलची तयारी करतात तर दोघांचा पोर्शन हा 99.99% सारखा आहे। या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आहे। याच व्हिडिओवरती याच एक्झाम बद्दल किरण सरांनी याच्या आधी एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व नोटिफिकेशन सरांनी समजावून सांगितलं आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असणार आहे, पण मी तरी सुद्धा एक शॉर्ट मध्ये काही गोष्टी जरा समजावून सांगतोय। 18 जुलै पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तुम्ही त्यापर्यंत 18 जुलै पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत पेमेंट करू शकतात मित्रांनो, ठीक आहे ना। याच्यामध्ये जी सेंट्रल मध्ये परीक्षा होते त्यांच्या प्रीला टियर 1 आणि मेन्सला टियर 2 असं म्हणतात। सो सीएचएसएल ची परीक्षा 2 टप्प्यात केली जाते। एक म्हणजे टियर 1 आणि दुसरं म्हणजे काय आहे लेकरांनो? टियर 2 आहे। टियर 1 कधी आहे? सो टियर 1 आहे 8 सप्टेंबरला। टियर 1 कधी आहे? 8 सप्टेंबर पासून तर 18 सप्टेंबर पर्यंत शिफ्ट मध्ये यांचे पेपर चालतात। त्याच्यानंतर आहे मेन्सची परीक्षा टियर 2 ची, जी की आहे फेब्रुवारी मार्च, इथं 2025 झालंय, हे आहे 2026। आलं लक्षात। आयोगाकडून जे आहे सेंट्रल कडून, एसएससी कडून ती प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ते 2026 आहे। म्हणजे टियर 2 ची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च मध्ये कंडक्ट होणार आहे। मित्रांनो, सर्वात चांगली गोष्ट काय माहिती आहे का? या सर्वच्या सर्व परीक्षांचा जो पोर्शन आहे हा जवळपास सारखा आहे। तुमच्यातले बरेचसे असे विद्यार्थी आहेत की जे पोलीस भरती, रेल्वेची तयारी करतायत आणि त्याच तयारीच्या आधारावरती ही परीक्षा ते सहजरित्या पास होऊ शकतात। मग आता बारीक बारीक गोष्टी पाहत असताना मला काय गोष्ट महत्वाची, तर माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पे स्केल काय आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जी परीक्षा आहे एसएससी ची सीएचएसएल ची, ही 12वीच्या बेसवरची असून याच्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी चे काही पद भरल्या जातात। ग्रुप सी आणि ग्रुप डी चे काही पद भरल्या जातात। विशेषतः आताच्या जीआर नुसार जितक्याही सेंट्रलच्या परीक्षा आहेत एसएससी सीजीएल ची सोडून सर्व परीक्षा आता आपल्या 13 रिजनल लँग्वेज मध्ये होणार आहे। याचा अर्थ हा पेपर जो आहे हा शुद्ध मराठीतून होणार आहे। म्हणजे गणित सुद्धा मराठीतून असतील, लक्षात, बुद्धिमत्ता सुद्धा मराठीतून असणार आहे। इव्हन काय, जो जनरल नॉलेजचा पेपर असणार आहे तर तो सुद्धा कशातून आहे? मराठीतून। म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सगळ्यात मोठी संधी मित्रांनो। याच्यामधून होणारे पद पहा। याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे पद आहे ते आहे एलडीसी, त्याच्यानंतर आहे ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट। यांच्यामध्ये काही लेव्हलचे पद आहेत मित्रांनो। एक आहे लेव्हल 2, त्याच्यानंतर आहे लेव्हल 4, लक्षात, त्याच्यानंतर आहे लेव्हल 5 आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सुद्धा काय आहे? लेव्हल 4। किती पदांसाठी परीक्षा होते? तर एसएससीच्या सीएचएसएल मध्ये आपण सगळ्यात पहिलं जे पद पाहतो तर ते पद आहे एलडीसीचं। त्याच्यानंतर जे पद आहे तर ते आहे ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंटचं, त्याच्यानंतर आहे डेटा एंट्री ऑपरेटरचं आणि त्याच्यानंतर पुढं सगळ्यात महत्वाचं बस डीईओ। हे 3 पदांसाठी एसएससी ची जी सीएचएसएल ची ऍड आहे ती आलेली आहे। याच्यामध्ये पे स्केल पहा। जर एलडीसी किंवा जेएसए साठी जर तुम्ही फॉर्म भरत असणार आहे तर सगळ्यात महत्वाचं लेव्हल 2 मध्ये मोडतं आणि पगार कुठून सुरू होतो? 19,900 पासून तर 63,200 पर्यंत याचा पे स्केल आहे। जर डेटा एंट्री ऑपरेटर साठी जर तुम्ही कधी ट्राय करत असाल तर लेव्हल 4 मध्ये जात आहे आणि याचा जे पे स्केल आहे तर हे 25,500 पासून तर 81,100
आणि सगळ्यात महत्वाचं 29,200 ते 92,300 एवढ्या पगारापर्यंतच्या या चांगल्या नोकऱ्या आहेत आणि विषय फक्त 4: गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि जीके. लक्षात ठेवा. आणि शेवटचा आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए. बघा यांच्यामध्ये ग्रेडचा विषय आहे. लक्षात, लेव्हल 1 आहे, लेव्हल 2 आहे. ज्या लेव्हलनुसार तुम्ही प्रेफरन्स देणार आहे तर त्या लेव्हलनुसार तुम्हाला ते पद मिळणार आणि त्याच्यानुसार तुमचा पेमेंट डिसाईड होणार. लक्षात, जर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए मध्ये जर सिलेक्शन झालं तर 25,500 पासून तर 81,100 पर्यंतचा पगार आहे. बाकीचे भत्ते वगैरे जोडून हा पेमेंट वाढत असतो मित्रांनो. ठीक आहे, चला मग आता सगळ्यात महत्वाचं एज लिमिट काय. तर एज लिमिट बद्दल जर बोलायचं झालं तर 12वीच्या बेसवरचा पेपर आहे. याचा अर्थ सर्वसाधारण जे एज आहे तर ते किती असलं पाहिजे? 18. सर्वसाधारण जे एज आहे तर ते किती असलं पाहिजे? 18. आणि जास्तीत जास्त शेवटची जी एज लिमिट आहे ओपन नुसार तर ते आहे बाळांनो 27 वर्ष. ते किती आहे? 27 वर्ष आहे. आणि मग कॅटेगरी वाईज आपल्याला आपल्या वयामध्ये काही सूट दिलेली आहे. जर SC/ST असेल तर 5 वर्ष, ओबीसी असेल तर 3 वर्षाची सूट, जर समजा PW मधून असणारे, लक्षात फिजिकली काही हँडिकॅप वगैरे असणारे तर 10 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष या पद्धतीनं आपल्याला काय दिलेली आहे? याची सूट दिलेली आहे. थोडक्यात आपण पुढे जाऊया आणि आपल्याला एक गोष्ट पाहिजे की सर टियर 1 ही जी टियर 1 आहे याला आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? ही आहे प्रीची एक्झाम. ही काय आहे? ही आहे प्रीची एक्झाम. मग याच्यामध्ये किती विषय आहेत? याच्यामध्ये आहेत प्रीला 4 विषय. म्हणजे टियर 1 ला किती विषय आहेत? 4 विषय आहेत. कोणते कोणते? सगळ्यात पहिला आहे इंग्लिश आहे, त्याच्यानंतर रिझनिंग आहे ज्याला जनरल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं, त्याच्यानंतर आहे गणित, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि शेवटचं आहे जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. सर्वांचे 25 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्कांना आहे. याचा अर्थ 100 मार्कांचा पेपर आहे. 200 मार्कांसाठी एका प्रश्नाला मित्रांनो 2 मार्क आहेत. लक्षात, एका प्रश्नाला किती आहे? 2 मार्क याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आपल्याला आहे. टियर 1 नंतर आपण एंट्री करतो टियर 2 मध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो टियर 1 चा पेपर आहे, लक्षात, जो टियर 1 चा पेपर आहे मित्रांनो, हा कोणत्या नेचरचा आहे? हा आहे क्वालिफाईंग नेचरचा. याचा अर्थ याचे मार्क आपल्याला पुढच्या सिलेक्शन मध्ये गृहीत धरल्या जात नाही. हा फक्त पेपर तुम्हाला काय करायचा आहे? पास करायचा आहे. ठीक आहे. टियर 1 नंतर आपण जातो टियर 2 मध्ये. आता टियर 2 मध्ये आहे सेक्शन्स. लक्षात, टियर 2 मध्ये काय आहे? सेक्शन्स आहेत. किती किती सेक्शन्स आहे आपण पाहूया. बघा इथं सेक्शन 1 आहे, सेक्शन 2 आहे, सेक्शन 3 आहे आणि सेक्शन काय आहे? 4. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेक्शन 4. ज्या वेळेला तुम्ही लोक SSC CHSL चा फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमच्या झालेल्या टायपिंग, जर समजा तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणार आहे किंवा बाकीच्या गोष्टीनुसार तुम्हाला प्रेफरन्सेस द्यावा लागतात आणि त्या प्रेफरन्सेस तुम्हाला सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4 द्यावा लागतो. याच्यामध्ये बाळांनो सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 हे सर्वांना कॉमन आहेत. हे सर्वांना काय आहे? हे सर्वांना आहेत कॉमन. लक्षात ठेवा. आपलं याच्यामध्ये जे मेरिट लागणार आहे तर सेक्शन 1 आणि सेक्शन 2 नुसार मेरिट लागणार. सेक्शन 1 आणि सेक्शन 2 नुसार आपलं मेरिट लागणार. सेक्शन 1 मध्ये काय? तर सेक्शन जो 1 आहे, सेक्शन 1 मध्ये 2 विषय आहे. एक आहे गणिताचा आणि दुसरा आहे रिझनिंगचा. सेक्शन 1 मध्ये 2 विषय, मॅथ्स आणि रिझनिंग. तर गणिताचे 30 प्रश्न लेकरांनो आणि रिझनिंगचे किती प्रश्न? 30 आणि 30 60 प्रश्न आहेत दोघांचे. याच्यामध्ये एक प्रश्न हा 3 मार्कांना. याचा अर्थ हा जो पहिला सेक्शन आहे हा आहे 180 मार्कांचा. हा किती मार्कांचा आहे रे? हा आहे 180 मार्कांचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं सेक्शन 2 पाहूया. लक्षात, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय सेक्शन 2. सेक्शन 2 मध्ये आहे इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. याचे इंग्रजीचे 40 प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेस म्हणजे याचा अर्थ चालू घडामोडीचे आहेत बाळांनो 20 प्रश्न. यांचे सुद्धा 60 प्रश्न आणि एक प्रश्न 3 मार्कांना. याचे सुद्धा किती होतात? 180 मार्क. याचा अर्थ असा आहे सेक्शन 1 हा 180 मार्कांसाठी आहे आणि सेक्शन 2 सुद्धा किती मार्कांसाठी आहे? 180. याचा अर्थ असा आहे जर तुम्हाला SSC CHSL ची परीक्षा पास करायची असणार आहे तर तुम्हाला कंपल्सरी 180 अधिक 180 याचा अर्थ 360 मार्कांमधूनच तुमचं मेरिट लागणार. 360 मार्कांमधून मेरिट लागणार. मग का सर याचं काय काम आहे?
कॉम्प्युटरचं जे नॉलेज आहे, कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट, की तुम्हाला बेसिक कॉम्प्युटरचं जे काही नॉलेज आहे, तर याचे 15 प्रश्न आहेत आणि एक प्रश्न पुन्हा 3 मार्कांना, 45 मार्कांसाठी कॉम्प्युटर आहे. हे फक्त काय आहे, याला फक्त तुम्हाला क्वालिफाय करावं लागणार आहे. हा फक्त क्वालिफाईंग करण्याचा प्रकार आहे. त्याच्यामुळे जेवढेही विद्यार्थी सीएचएसएलचा फॉर्म भरणार आहे तर त्यांना सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 हा अनिवार्य आहे, लक्षात ठेवा, द्यावाच लागणार. आणि सगळ्यात महत्वाचं आता सेक्शन 4 मध्ये काय आहे, तर सेक्शन 4 आहे बाळांनो टायपिंग टेस्ट, स्किल टेस्ट असं म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज काय आहे, त्याच्यानंतर टायपिंग आहे, पीपीटी प्रेझेंटेशन तुम्हाला जमतं का, बऱ्याचशा गोष्टी या गोष्टी विचारल्या जातात लक्षात. त्यांच्यासाठी तुम्हाला टायमिंग सुद्धा देऊन ठेवलेला आहे. ओके, सो याच्यामध्ये लिहिलंय स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट कशा कशाबद्दल आहे. हे कशासाठी आहे, डीईओ लक्षात, डेटा एंट्री ऑपरेटर साठी. तुम्हाला सांगितलंय की किती वेळेमध्ये किती शब्द तुमच्याकडून टाईप झाले पाहिजे. हे आहे 15 मिनिटांसाठी याला वेळ आणि हे आहे 10 मिनिटांसाठीचा वेळ आहे. हे फक्त क्वालिफाईंग नेचर मध्ये आहे, याचे मार्क्स तुम्हाला पुढे गृहीत धरले जाणार नाहीत, हे जरा लक्षात ठेवा. चला मग आता मेन मुद्द्यावरती आपण येऊया की ज्याच्यासाठी आपण लेक्चर कंडक्ट करतोय लेकरांनो. सगळ्यात महत्वाचं की सर मला जर सीएचएसएल पास कधी करायचं असणार आहे तर पोर्शन कसा आहे. सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये आपले जेवढ्याही परीक्षा होतात त्याच्यामध्ये सरळ सेवा असेल, तलाठी असेल, पोलीस भरती असणारे किंवा बाकीच्या टीसीएस आणि आयबीपीएस कंडक्ट करणारे परीक्षा, यांच्यात आणि सेंट्रलच्या परीक्षांमधला फरक असा आहे की सेंट्रलच्या परीक्षांमध्ये विचारलं जाणारं जे गणित आहे तर ते थोडं जास्त आहे लक्षात. त्याच्यामध्ये सूत्र कमी आणि डोकं जरा जास्त वापरावं लागतं. त्याला म्हटलं जातं बाळांनो ऍप्लिकेशन बेस्ड, म्हणजे जे तुम्ही शिकणार ते तुम्हाला वापरावं लागतं. मग जरा थोडक्यात आपण पोर्शन पाहूया. तुम्ही जितकेही बाळांनो शाब्दिक उदाहरण शिकतात, तुम्ही गणितामध्ये जेवढे शाब्दिक गणिताचे धडे शिकतात त्याला नाव दिलं जातं अरिथमॅटिक. त्याला काय नाव दिलं जातं, अरिथमॅटिक. अरिथमॅटिकचा अर्थ काय, सर्वच्या सर्व अशा प्रकारचे धडे की ज्यांच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं येतात. मग कोणते कोणते येतात पहा बरं का. त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत, सगळ्यात महत्वाचं गुणोत्तर प्रमाण जे तुम्ही शिकत आलाय, त्याच्यानंतर चलन, वयवारी, भागीदारी, सरासरी, मिश्रण आहे, शेकडेवारी आहे लक्षात, नफा तोटा, व्याज, काळकाम, वेग, टाकी, वेगवेळ अंतर, आगगाडी प्रवाह आणि शर्यत. असे बरेचसे जे उदाहरणं आहेत, असे बरेचसे टॉपिक की जे तुम्ही आतापर्यंत शिकत आलेला आहात आणि अजूनही शिकत आहात. सेम सिलेबस आहे, सिलेबस कुठलाही वेगळा नाही. यांच्याबद्दल मी तुम्हाला सर्वच्या सर्व डिटेल सांगणार की अभ्यास कसा करायचा आहे. फक्त 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे मला तुम्हाला सगळं काही सांगता येणार. ज्या वेळेला तुम्ही सीएचएसएलचा पेपर देता सेंट्रलचा, तर सेंट्रलमध्ये गणित थोडं जास्त असतं, याला म्हटलं जातं अरिथमॅटिक. आणि हा इकडचा एक सेक्शन आहे तो ज्याला म्हटलं जातं ऍडव्हान्स मॅथ. काय म्हटलं जातं, ऍडव्हान्स मॅथ असं म्हणतात. मग हो सर ऍडव्हान्स मॅथ म्हणजे काय, राजा ऍडव्हान्स मॅथचा अर्थ, ऍडव्हान्स मॅथ्स म्हणजे काय तर जरा समजून घे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन्स तुमचे चांगले आहेत का, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ते पाहिलं जातं. तुम्हाला संख्या ज्ञान आहे का, तुमचा अपूर्णांक कसा आहे, दशांश अपूर्णांकांचे नियम आहेत, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ आहे, घातांक आणि करणीचे नियम आहेत, भागाकाराच्या कसोट्या आहेत लक्षात. हा इथून तर इथपर्यंत जेवढाही प्रकार तुम्ही पाहतात याला आपण बेसिक गणित असं म्हणतो. बेसिक गणित लक्षात, याला आपण म्हणतो बेसिक गणित. आणि हा प्रकार सेंट्रल मध्ये ऍडव्हान्स गणितात जातो. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची काय की तुम्हाला हे सर्वच्या सर्व जमलं पाहिजे, हे तुम्ही शिकलेला आहात. याच्यातले असे बरेचसे टॉपिक आहेत की जे तुमच्यासाठी नवीन आहेत, कारण आपल्या महाराष्ट्राच्या एमपीएससी अंतर्गत किंवा महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याचशा परीक्षांमध्ये आपल्याला याच्यातले बरेचसे टॉपिक नाही आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत तर सर एक रेषीय शाब्दिक समीकरण असतील, त्याच्यानंतर क्षेत्रफळ आहे आपल्याला पण क्षेत्रफळ, त्याच्यानंतर बीजगणित, त्रिकोणमिती, त्याच्यानंतर उंची आणि अंतर, त्याच्यानंतर भूमिती आहे, त्याच्यानंतर निर्देशक भूमिती, आलेखावरचे उदाहरणे राजा, त्याच्यानंतर परमिटेशन कॉम्बिनेशन आहे, प्रोबॅबिलिटी आहे लक्षात, आणि शेवटचा माहितीची पर्याप्तता ज्याला म्हटलं जातं डेटा सफिशियन्सी. आता तुमच्यातले भरपूर लोक असे घाबरून जातील, ते म्हणतील की सर एवढं करावं लागणार. बघा सिलेबस जो आहे हा कठीण नाही, लक्षात ठेवा. मी फक्त काय केलं या ठिकाणी सिलेबस हा फार डिटेल मध्ये लिहिलाय की जेणेकरून तुमच्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे समजावं की मला नेमकं काय वाचायचं आहे. एकदा संपूर्ण सिलेबस झाला का मी पुन्हा या सिलेबसवरती येऊन सांगणार की नेमका अभ्यास कसा करायचा आहे लक्षात. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय रिझनिंग
लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, रिझनिंग. रिझनिंगचं काय काय तुम्हाला, रिझनिंगचे आपल्याला आहे 3 प्रकार. रिझनिंगचे किती प्रकार आहे, 3. एक आहे व्हर्बल रिझनिंग. व्हर्बल रिझनिंगचा अर्थ काय, शाब्दिक बुद्धिमत्ता. व्हर्बल रिझनिंगचा अर्थ काय, शाब्दिक बुद्धिमत्ता. शाब्दिक म्हणजे अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेचे प्रश्न की ज्याच्यामध्ये शब्द वापरलेले आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आकृत्या नाहीत, असा प्रकार म्हणजे व्हर्बल रिझनिंग राजांनो. मग काय काय येतं सर, याच्यामध्ये येतं कॅलेंडर जे तुम्ही शिकतात, लक्षात. त्याच्यानंतर इनइक्वॅलिटी, विधान आणि निष्कर्ष, क्रमवार बैठक व्यवस्था, दिशाज्ञान चाचणी, घड्याळ, कोडिंग डिकोडिंग, नातेसंबंध, बैठक व्यवस्था, पझल, व्हेन आकृती, लक्षात. त्याच्यानंतर डाईस आहे, क्यूब आहे. त्याच्यानंतर संख्या मालिका, अक्षर मालिकांचा समूह, त्याच्यानंतर वर्गीकरण आहे, त्याच्यानंतर मिसिंग कॅरेक्टर आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही आजही पोलीस भरतीसाठी शिकतात, तो सर्वचा सर्व प्रकार या ठिकाणी आहे. याच्यानंतर दुसरा प्रकार आहे नॉन व्हर्बल. नॉन व्हर्बल म्हणजे काय, तर आकृत्यांशी संबंधित असणारं रिझनिंग. लक्षात. कशाच्या संबंधित, आकृती, ज्याचा थेट संबंध आकृत्यांशी येतो त्या प्रकारची रिझनिंग. मग सर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, सगळ्यात महत्वाचं मालिका. आकृत्यांची मालिका दिलेली असते, एक आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती, आणि मग विचारलं जातं की सर पुढे कोणती आकृती येणार. त्याच्यानंतर आहे आकृत्यांचं वर्गीकरण विचारलं जातं. त्याच्यानंतर आहे आरशातील प्रतिमा, अंतर्भूत आकृती. या आकृतींच्या त्या गुच्छामध्ये त्यांनी दिलेली आकृती आपल्याला कुठं सापडते याला म्हटलं जातं एम्बेडेड फिगर, अंतर्भूत आकृती. त्याच्यानंतर आकृतीचा साचा आहे, त्याच्यानंतर कागदाचे काप आहे, आकृत्यांचा समूह आहे. हे संपूर्ण जे टॉपिक तुम्ही पाहता आहेत हे आहेत नॉन व्हर्बल रिझनिंगचे. तुम्ही विचार करा, सेंट्रलच्या परीक्षांची जर तुम्ही प्रॉपर मनापासून एकदा तयारी केली तर महाराष्ट्रातल्या सर्व परीक्षांमधल्या गणिताची आणि बुद्धिमत्तेची सखोल तयारी एकदाच होते, लक्षात ठेवा. क्लिअर आहे बिलकुल. त्याच्यानंतर आकृत्या आहे, शेप आहे, अॅनालॉगी आहे, पाण्यातील प्रतिमा. त्याच्यानंतर आकृतीचा संबंध पूर्ण करणं, नियम शोधावा लागतो कधी कधी आकृत्यांच्या मध्ये, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, लक्षात ठेवा. भरपूर लोकांना एवढंच माहिती की सर आकृत्यांचे प्रश्न आहे, मात्र त्यांच्यामध्ये किती किती प्रकारची कॅटेगरी आहे हे नाही ना माहिती. त्याच्यासाठी हे लक्षात ठेवा. डॉट सिच्युएशन, लक्षात, त्याला म्हटलं तर बिंदू विस्थापन, लक्षात ठेवा. काउंटिंग फिगर, आकृत्या मोजणं आणि मिसलेनियस. सो हा नॉन व्हर्बलचा प्रकार झाला. आणि शेवटचा आहे ज्याला म्हटलं जातं क्रिटिकल रिझनिंग. क्रिटिकल रिझनिंग म्हणजे 2 गोष्टी आहेत, विधान आणि गृहीतक आणि विधान आणि निष्कर्ष. सो हा बोर्डवरती जेवढाही सिलेबस लिहिलेला आहे हा सिलेबस आहे रिझनिंगचा. आता मी माझं एक काम पूर्ण केलं की तुम्हाला संपूर्ण गणिताचा आणि संपूर्ण बुद्धिमत्तेचा सर्वच्या सर्व सिलेबस मी जरा समजावून सांगितला. आता महत्वाचं आहे की सर अभ्यास करायचा कसा. लक्षात, गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा जो अभ्यास आहे तर तो अभ्यास कसा करू, इथून आता गोष्टी आपल्या सुरुवात होणार. लक्षात, कोणत्या पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करू शकतात आता हे विचारलेलं आहे. चला मग आता सगळ्यात महत्वाचं तर घाबरून जाऊ नका. लक्षात, का तुम्ही याच्यामध्ये जे गणित आहे, लक्षात ठेवा, या परीक्षांमध्ये जे गणित आहे आणि जे बुद्धिमत्ता आहे, लक्षात, जे गणित येतं राजांनो आणि जे बुद्धिमत्ता येतं हे काय आहे, याचा अभ्यास आपण करतच आलेलो आहे. लक्षात, याचा अभ्यास आपण करत आलेलो आहोत. याचा जो अभ्यास आहे तर तो अभ्यास आपण काय करत आलेलो आहोत. फक्त एक मुद्दा असा आहे की तरी सुद्धा भरपूर मुलांना सेंट्रलचं गणित अवघड का जातं, त्याच्या मागचं एक छोटंसं कारण आहे खरं की मला, म्हणजे तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की खरोखर तुमच्या गणिताला म्हणजे तुम्ही गणिताचे जेवढेही धडे आहेत किंवा गणिताचे जेवढे टाइप्स आहेत त्याचा कधी अभ्यास केलेला आहे का. आपल्या महाराष्ट्रातले पोरं गणिताचा अभ्यास नसल्यासारखा करतात. आपल्याकडे जेवढं महत्व बाकीच्या विषयांना आपण देतो तेवढं महत्व गणिताला आणि बुद्धिमत्तेला देत नाही. आणि त्याच्या मागच्या पोरांचे कारण असे की सर गणित खूप कठीण आहे, खूप वर्षापासून संबंध तुटलेला आहे, असं आहे तसं आहे. असं कोणतंही कारण नाही राजांनो. खरं म्हटलं म्हणजे एकच आहे की आतापर्यंत तुमच्या गणिताचं जे बेसिक आहे तर ते बेसिक तुम्ही कधीही मजबूत केलेलं नाही. लक्षात,
बेसिक मध्ये काय तर सगळ्यात महत्वाचं आहे ज्याला म्हटलं जातं बेसिक कॅल्क्युलेशन. काय म्हटलं जातं बेसिक कॅल्क्युलेशन असं म्हणतात. हे तुमचं आधी स्ट्रॉंग असलं पाहिजे. मग सर बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे कोणतं कॅल्क्युलेशन? राजा तुम्हाला अपूर्णांकाचे नियम आले पाहिजेत, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आलं पाहिजे, तुझं वर्गमूळ चांगलं असलं पाहिजे, तुला घनमूळ माहिती असलं पाहिजे, घातांकांची करणी माहिती असली पाहिजे. या पद्धतीनं तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत. लक्षात याला म्हटलं जातं बेसिक कॅल्क्युलेशन. म्हणजे दोन गोष्टी असतात गणितात. लक्षात गणितामध्ये काय राजा? गणितामध्ये आहेत दोन गोष्टी. कोणत्या कोणत्या जरा आपण समजून घेऊया. बघा इकडं गणितामध्ये दोन गोष्टी आहेत. कोणत्या? मी ज्या वेळेला स्पर्धा परीक्षांमध्ये सेंट्रलच्या गणिताचा विचार करतो ना तर गणित माझ्यासाठी 3 टप्प्यांमध्ये मी विभाजित करतो त्याला. बघा 3 टप्पे. पहिलं काय? बेसिक. लक्षात त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरणं, त्याच्यानंतर काय आहे? शाब्दिक उदाहरणं. आणि तिसरा जो प्रकार पडतो गणितामध्ये तर त्याला म्हटलं जातं डेटा इंटरप्रिटेशन. काय म्हटलं जातं? डेटा इंटरप्रिटेशन. ते आलेखावरचे उदाहरणं वगैरे असतात. या 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला पेपर येतो. मग सर बेसिक मध्ये काय? तर मी तुम्हाला आता सांगितलं की बेसिक मध्ये तुम्हाला गुणाकार जमला पाहिजे, तुम्हाला भागाकार जमला पाहिजे, तुमच्या बेरजा आणि तुम्हाला वजाबाकी जमली पाहिजे. हे सेम प्रकार तुम्हाला अपूर्णांकात जमलं पाहिजे. अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार बेरीज आणि वजाबाकी हे सर्व जमलं पाहिजे. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे अपूर्णांक. जर तुम्हाला अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार बेरीज आणि वजाबाकी हे जमत असेल तर मग सगळ्यात मोठा फायदा आहे. त्याच्यानंतर अपूर्णांक आहे. अपूर्णांकांचा लहान मोठेपणा जमला पाहिजे. अपूर्णांकांचा काय जमला पाहिजे? लहान मोठेपणा. यासाठी तुमचं काम आहे की तुम्ही किमान SSC चे काही पुस्तकं घ्यावं आणि त्याचे उदाहरणं सोडवावे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला पॅटर्न समजणार की महाराष्ट्रामध्ये ज्या परीक्षा होतात आणि सेंट्रलमध्ये ज्या परीक्षा होतात तर विचारणारे कोणत्या आधारावरती आपल्याला प्रश्न विचारतात हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. एकदा तुम्हाला ते समजलं ना तर तुम्हाला फायदा जरा जास्त होणार. हे जरा लक्षात ठेवा. क्लिअर आहे बिलकुल. अपूर्णांक आहे, त्याच्यानंतर वर्गमूळ घनमूळ जमलं पाहिजे, त्याच्यानंतर घातांकाचे उदाहरण जमले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जमलं पाहिजे कसोटी. मी या संपूर्ण सेक्शनला काय म्हणतो? बेसिक. मी या संपूर्ण सेक्शनला काय म्हणतो? बेसिक. कारण पेपरमध्ये याच्यावरचे किमान 8 ते 9 प्रश्न याचे असतात. लक्षात याचे किमान 8 ते 10 म्हटलं तरी चालणार. या बेसिक वरती तुम्हाला 8 ते 10 प्रश्न आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास न ठेवता मागच्या वर्षांचे पेपर तुम्ही पाहू शकता. क्लिअर आहे बिलकुल. हे जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे शाब्दिक. शाब्दिक म्हणजे काय? जे मी आता सांगितलं. लक्षात नफा तोटा शेकडेवारी काळकाम वेग असेल, वेगवेगळं अंतर असणारे सर्व टॉपिक याच्यामध्ये महत्वाचे. मात्र त्या शाब्दिक उदाहरणांमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा काय असेल तर ते आहे गुणोत्तर व प्रमाण. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे गुणोत्तर व प्रमाण. दुसरा आहे शेकडेवारी. लक्षात. त्याच्यानंतर तिसरा आहे नफा तोटा. त्याच्यानंतर चौथा आहे व्याजाचे उदाहरण. त्याच्यानंतर 5वा आहे बाळांनो काळकाम वेगचे उदाहरण. लक्षात. आणि त्याच्यानंतर आहे वेग वेळ अंतर. त्याच्यानंतर काय आहे? वेग वेळ व अंतर. याच्यामध्ये एक गोष्ट आहे नफा तोटा आणि सूट बर का. हे जरा लक्षात ठेवा. यांच्यामध्ये सगळ्यात जास्त उदाहरणं जर कधी पडतात तर या दोघांचे पडतात. आणि हाय सेंट्रलच्या परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त उदाहरणं कशाचे पडतात? गुणोत्तर व प्रमाणाचे, शेकडेवारीचे आणि नफा तोटा आणि सूट वरचे उदाहरणं भरपूर जास्त आहेत, प्रचंड जास्त आहेत. म्हणून तुम्हाला हे 3 टॉपिक जमलेच पाहिजेत. सो गणिताला आपण 3 हिस्स्यांमध्ये विभाजित केलेलं आहे. बेसिक मी तुम्हाला सांगितलं, शाब्दिक सांगितलं आणि हा आहे डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे आलेखावरचे उदाहरणं. लक्षात. एका उदाहरणावरती किमान 5 प्रश्न दिलेले असतात. हे जरा लक्षात ठेवा. याच्यावरती किमान 1 ते 2 प्रश्न विचारले जातात आणि एका प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत. एका प्रश्नामध्ये किती प्रश्न आहेत? 5. तुम्ही विचार करा गणिताचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. 25 मधून जर 10 इकडे आले लक्षात तर शाब्दिक मध्ये किती येतात? 10 येतात आणि या ठिकाणी किती प्रश्न येणार आहेत? 5 प्रश्न येणार आहेत. अशा पद्धतीला याला वाटलं जातं. काय? बेसिकचे किती येतात? 8 ते 10. या शाब्दिकचे किती येतात? जवळपास 10.
आणि डेटा इंटरप्रिटेशनचा एक प्रश्न येतो ज्याच्यावरती 5 प्रश्न असतात. मग 10 अधिक 10 20 आणि 20 अधिक 5 25. काही प्रमाणामध्ये हे जे प्रमाण आहे तर हे कमी जास्त होऊ शकतं. मग आता मेन मुद्दा कसा आहे की सर आम्ही अभ्यास करावा तरी कसा करावा. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही गणित या विषयाला तेवढं प्राधान्य देता का. लक्षात, तुम्ही गणित या विषयाला तेवढं प्राधान्य देता का. तुम्ही खरोखर जेन्युइनली अभ्यास करणारे मुलं आहात का. तुम्हाला जे आम्ही सांगतो तुम्हाला हे कळतंय का. लक्षात ठेवा, आपल्या भागातले पोरं एखादं लेक्चर युट्यूबला लागल्यानंतर आपल्याला पटापट त्या गोष्टी बोर व्हायला लागतात. लक्षात ठेवा. सो सेंट्रलच्या परीक्षांमध्ये दरवेळेला काही ना काही नवीन उदाहरणे येत राहतात. हे लोक सूत्रांवरती आधारित असणारे प्रश्न विचारत नाहीत. हे लोक सूत्रांवरती आधारित असणारे प्रश्न विचारतच नाहीत. हे डायरेक्ट तुम्हाला विचारतात ऍप्लिकेशन वाले. यांचं म्हणणंच असं आहे की हा जे शिकला आहे याला हे वापरता येतं का. क्लिअर आहे बिलकुल. असा हा झाला गणिताचा प्रकार. लक्षात. आणि हा आहे, याच्या आधी आहे मी जसं तुम्हाला सांगितलं रिझनिंग. रिझनिंग बद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण बुद्धिमत्तेचे प्रश्न तेच आहे की जे तुम्ही पोलीस भरतीला SSC GD ला बाकीच्या परीक्षांना शिकत आलेत. त्याच्यामुळे बुद्धिमत्तेचं तुम्ही टेन्शन नाही घेतलं तरी चालतं. लक्षात. मी असं कशावरतून म्हणतोय, कारण सेंट्रलमध्ये पडणाऱ्या बुद्धिमत्तेची लेव्हल आणि आपल्या बाकीच्या परीक्षांना पडणाऱ्या बुद्धिमत्तेची लेव्हल ही दोघांची लेव्हल एक 99% सारखीच आहे. लक्षात ठेवा. आपल्याला फक्त याच्यामध्ये थोडीशी तयारी कशी करायची आहे की मागच्या वर्षांची प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत आणि भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. राहिला शेवटचा मुद्दा की सर मी पुस्तकं कोणते वापरायचे. मी तुम्हाला थोडी पुस्तकांची नावं सांगतो. जरा पुस्तकांच्या नावाकडे लक्ष द्या. जरा पुस्तकांमध्ये सगळ्यात पहिलं जे आहे तर गणितासाठी लक्षात, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेसाठी काय वापरायचं सर लक्षात, त्याच्यानंतर GK आहे आपला लक्षात. मी तुम्हाला एक एक पुस्तकांची नावं सांगतो, जरा लक्ष द्या. गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्ही डायरेक्ट एक पुस्तक वापरायचं ज्याला म्हटलं जातं किरण पब्लिकेशन. लक्षात. कोणतं पब्लिकेशन आहे. किरण पब्लिकेशनची पुस्तकं तुम्ही वापरू शकतात. हे कुठलं आहे. हे दिल्लीचे आहे. लक्षात ठेवा. हे दिल्लीचं पब्लिकेशन आहे. किरण पब्लिकेशन जे आहे तर हे किरण पब्लिकेशनची तुम्ही पुस्तकं ऑथेंटिकेट आहेत, ज्यांच्यामध्ये मागच्या वर्षांचे सगळे उदाहरणं दिलेले असतात आणि ते पण लेटेस्ट 2025 ला किंवा 2024 ला झालेले सर्वच्या सर्व उदाहरणं. हे पुस्तक घ्या आणि उदाहरणं सोडवायला सुरुवात करा. त्याच्यानंतर GK साठी तुम्हाला वापरायचं आहे लुसेंटचं पुस्तक. GK साठी कोणतं पुस्तक वापरायचं आपल्याला. लुसेंट पब्लिकेशनचं. लक्षात. आतापर्यंत हे हिंदीमध्ये आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये मिळालं तर तुम्ही ते घ्या आणि ते वाचन करा. आणि शेवटचा जो आहे पॅटर्न तर तो आहे इंग्रजीचा. लक्षात. राजन, इंग्रजीसाठी तुम्ही कोणतंही आपलं महाराष्ट्रातलं पुस्तक वगैरे वापरू शकता. लक्षात ठेवा. आपल्या स्वतःच्या चॅनलचं आपल्या बोडखे सरांचं पुस्तक आहे. लक्षात. आपल्या स्वतःच्या इग्नाइटचं बोडखे सरांचं इंग्रजीचं पुस्तक आहे. लक्षात. तुम्ही ते पुस्तक परचेस करू शकतात. काहीच डाऊट नाही. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित दिलेल्या आहेत. एवढंच काय, तुम्ही आपल्या युट्यूबचे लेक्चर जरी प्रॉपर जरी केले तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो. क्लिअर आहे बिलकुल. हा असा होता आजचा आपला प्रकार. आणि याच्या सोबतीला सगळ्यात महत्वाचं, जे तुमच्यातले काही मित्र ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि ज्यांना वरच्या पोस्टची तयारी करायची त्यांच्यासाठी ऑलरेडी रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आहे की जी आहे ग्रॅज्युएशन लेव्हलला, ज्या पोस्टला म्हटलं जातं SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 म्हणून. याच्यासाठी रेकॉर्डेड बॅच आहे. ज्यांना CGL साठी ऍडमिशन घ्यायची तर त्यांच्यासाठी सुद्धा रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे आहे. तरी सुद्धा या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही डाऊट्स असला, तुम्हाला काही विचारायचं असलं, तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही या संबंधित एखाद्या मुद्द्यावरती लेक्चर वगैरे घ्या, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, तुम्ही जरूर सांगा. त्या गोष्टींचा आपण विचार करू. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके. चला तर मग आपण पुढच्या लेक्चरला भेटूया मित्रांनो. धन्यवाद.